100% भेदभाव नाही, कोणाचं काय असेल ना कोणी करा, बिचारा भेटलं समाधान आम्हाला आहे. आम्ही खूप शिकलेलो आहोत, आम्ही मोठ्या नोकऱ्या आम्हाला ते दोन्ही पोरींना मला बी भेटले असता, मस्त आरामशीर खाल्लं असतं. पण तुम्हाला मदत करायची, तुम्ही ज्या दिवशी पार उभं राहिले आम्हाला आनंद आहे आणि म्हणून सर्वांना मिळावं म्हणून आम्ही करतोय. मी भांडे तुम्हाला सांगतो, या माझ्या निवडणुकीच्या अगोदर या जिल्ह्यामध्ये 45,000 लोकांना भांडे दिले आम्ही, 45,000. त्याच्यापैकी 40,000 माझ्या मतदारसंघात आणि 5,000 बाकीच्या जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर आता मला मंत्री महोदय म्हटले, गावे साहेब आता योजना सुरू करायची आम्हाला, तर तुम्ही सुरू करा म्हटले. मग मी मंत्री महोदयाने सांगितलं कामगार विभाग सुरू करेल वाटलं. मग 1 महिनाभर बघितलं आणि सुरू केलं नाही. मी मंत्री महोदयांना म्हटलं सुरू झालं नाही योजना. मला प्रवीण बी म्हणे योजना सुरू नाही झाली साहेब आपल्याकडे. मी त्या मंत्री महोदयांना सांगितलं आणि सुरू केलं. काय करतात, ही योजना मी सुरू करायला लावली तर म्हणे आमच्या महायुतीने केलं म्हणतात, महायुतीने. आणि मग काय करायचं, महायुतीने केलं तर महायुतीच्या इलेक्शनच्या वेळेला कुठे गेली होती तुमची युती? असे लबाड लोक आहेत, यांच्यापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. आलं लक्षात? त्यांना कोणाकोणाचं हिसकवण्याचंच माहित आहे. कोणाचं असलं ना ते हिसकवून घ्यायचं. कोणाचं कोण मरून गेलं कोणी नाही, स्वतःच्या नावावर जमीन करून घ्यायचे यांचे धंदे सुरू झाले. असं आहे. यांनी आदिवासींच्या योजनाच्या विरुद्ध तक्रारी केल्या, खूप लफडे करून ठेवल्या. आता त्या लफड्यामुळे पडतील उघडे आणि होईल काय व्हायचं ते. तर म्हणून हे बघा, आमचं काम आहे तुमची सेवा करायची. तुम्हाला जितकं काय देता येईल तेवढं द्यायचं. हिसकावायचंच काम केलंय. हे कॉलेज आहे ना जवळच दिदी बापूजी, त्याचं कॉलेज यांच्या स्वतःचे नाव टाकून घेतलं. हे असले आहे म्हणजे हे कोणाचं काय हिसकून घेतील माहित बी पडणार नाही तुम्हाला. तुमची शेती बी नावावर करून घेतील तरी बी माहित पडणार नाही तुम्हाला. एवढे लंबाड आहे हे. आलं लक्षात? तर म्हणून आता हे बघा, त्या दिवशी भांडे वाटायचे सुरू झाले तर त्याने त्या चंदूने त्याच्या पोराला पाठवलं. तो काय खायला नव्हता इथे, कशाला आला तो, कोण होता तो? आणि असं करून मग नंतर जाऊन सांगायला लागले हे भांडे कोणालाही देतात, काय देतात, म्हणून या लोकांनी बंद पाडत. पण आम्ही मंत्री महोदयांना सांगतोय की लवकरात लवकर सुरू करा, आपल्याला सर्वांना द्यायचं. आमची इच्छा होती या महिन्यातच संपून टाकायचे. आम्ही 10 दिवसामध्ये 28,000 लोकांना भांडे दिले, 28,000 लोकांना. आता आम्ही म्हटलं 1-1.5 महिन्यामध्ये एकदा संपून मोकळं करू, आपल्या सर्व लोकांना देऊ. आणि भांडे छान आहे एकदम, भेटतील. तुम्ही काळजी करू नका, थोडं धीर धरा. तुम्ही बी धीरच धरत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.